नमस्कार, मी प्राध्यापक शिवाजी जोशी, अध्यक्ष BS4 महाराष्ट्र। आज पुन्हा मी आपल्यासमोर यासाठी आलो आहे की BS4 महाराष्ट्र या संघटनेची सभासद वर्गणी चालू आहे, सभासद नोंदणी चालू आहे। त्याला चांगला प्रतिसाद देण्याची गरज आहे। त्यामुळे मी आज मुद्दाम आपल्यासमोर आलो आहे। परवा 11 डिसेंबर रोजी माननीय माजी आमदार दौलतराव भोसले यांची पुण्यतिथी आपण साजरी केली। हे BS4 हे जे ऑर्गनायझेशन आहे, ही संघटना आहे, ही भटक्या ब प्रवर्गाच्या 28 मूळ जातीच्या समाज परिवर्तनासाठी निर्माण केलेली ही संघटना आहे। या संघटनेचे आयडॉल आत्ताच मी सांगितलेले आमदार दौलतराव भोसले आहेत। भटक्या आणि विमुक्त जाती जमातीची जी चळवळ आहे, ही चळवळ साधारणपणे विमुक्त जाती या सेटलमेंट कॅम्पमध्ये असल्यामुळं या विमुक्त जाती सेटलमेंट कॅम्पमध्ये एकत्र कोंडून ठेवलेल्या होत्या। त्याच्यामुळं या सगळ्या विमुक्त जातीचं जे संघटन आहे ते 1945 पासून अस्तित्वात आहे आणि 1945 पासून ते एकत्र असल्यामुळं आणि इंग्रजांच्या सेटलमेंट कॅम्पमध्ये असल्यामुळं इंग्रजांनी त्यांना शिकवलं। त्याच्यामुळं विमुक्तांची जवळपास 4थी पिढी आज शिकलेली आहे। पण भटक्या ब प्रवर्गाची पहिली पिढी आता शिकलेली आहे, म्हणजे आमच्या रूपाने, आमचे आईवडील शिकलेले नाहीत। तर हे एवढ्यासाठी सांगतोय मी की साधारणपणे विमुक्ताची चळवळ जी 1945 मध्ये सुरू झाली, ती भटक्यांची चळवळ 1970 मध्ये जवळपास सुरू झाली आणि मग या भटक्या विमुक्त जाती जमातींना एकत्र करून दौलतराव भोसले यांनी ही चळवळ मुंबईमध्ये सुरू केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या चळवळीने आकार घेतला आणि त्यानंतर मग दौलतराव भोसले या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांचा प्रश्न मांडण्यासाठी म्हणून विधान परिषदेचे आमदार झाले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं 6 वर्ष विधान परिषदेमध्ये जे काम केलं त्याचे खूप दूरगामी फायदे आत्तापर्यंत भटक्या आणि विमुक्ताला झालेले आहेत। त्यांनी विधिमंडळामध्ये जे काम केलं त्याच्यामुळं त्यानंतर भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळू लागल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जो काय आजपर्यंतचा थोडाफार विकास झालेला आहे तो दौलतराव भोसले यांनी केलेल्या कामामुळं झालेला आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। तर या दौलतराव भोसले यांनी जी चळवळ सुरू केली होती ती साधारणपणे 82-85 पर्यंत त्या चळवळीचं चांगलं स्वरूप आणि समाजाला खूप मोठा त्याचा फायदा झाला, कारण ती व्यक्तिसापेक्ष चळवळ नव्हती, ती विचारसापेक्ष चळवळ होती। एक चांगल्या विचाराचा BA ऑनर्स झालेला माणूस आमदार दौलतराव भोसले यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ती चळवळ बांधली होती, त्याचे परिणामही खूप चांगले झाले आणि त्यानंतर मात्र त्या विचारापासून जे पुढचे कार्यकर्ते होते, पुढची पिढी होती, त्या विचारापासून दूर गेली आणि त्या विचारापासून दूर गेल्यामुळं पुढं ज्या काही भटक्या विमुक्ताच्या चळवळी वेगवेगळ्या संघटना झाल्या त्या व्यक्तिसापेक्ष झाल्या, त्या विचारसापेक्ष राहिल्या नाहीत आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत भटक्या आणि विमुक्ताचं काहीही होऊ शकलेलं नाही, अधपतनच झालं, त्याची प्रगती अजिबात होऊ शकली नाही। आणि ही प्रगती करायची जर असेल तर समाजाचं परिवर्तन व्हावं लागतं, सामाजिक परिवर्तन, आर्थिक परिवर्तन आणि त्याच्यानंतर राजकीय परिवर्तन व्हावं लागतं। भटक्या ब प्रवर्गामध्ये असं झालेलं आहे की आमचं सामाजिक परिवर्तनच झालेलं नाही, आम्ही सामाजिक समस्येतूनच अजून बाहेर आलेलं नाही, समाजानंच आम्हाला पूर्ण स्वीकारलेलं नाही, किंबहुना आम्ही स्वीकारावं ह्याच्यासाठी काय करत नाही। आमच्या वाईट रूढी परंपरा,
एकट्या एकट्या जातीनं स्वतंत्र राहण्याची जी परंपरा आम्ही जोपासलेली आहे की दारं बंद करून घ्यायची आणि मध्ये आपलं बसायचं, बाहेर कोणात मिसळायचं नाही, काय नाही, आपापल्या जातीच्या दरवाजामध्ये सगळे बंद. म्हणजे तुकडे 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 तुकडे. त्याच्यानं सामाजिक परिवर्तनामध्ये खूप मोठी बाधा आहे. आपल्यातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, आपल्यातल्या वाईट रूढी परंपरा आहेत, त्या जर आपण टाकून दिल्या नाहीत किंवा आपल्यामध्ये इतर समाज कसा वागतो, आपण कसं वागतो, काय नेमकं करायला पाहिजे इतर समाजामध्ये मिसळण्यासाठी, हे करण्याऐवजी वेगळं राहण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे हेच करत असतो. जास्तीत जास्त आम्हाला वेगळं राहण्यामध्ये जास्त आनंद आहे आणि त्याच्यामुळं हा सामाजिक परिवर्तनातला सगळ्यात मोठा रोड आहे. शिकलेली माणसं, हाय क्वालिफाईड माणसं संघटना म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी संघटना चालवतात, स्वार्थासाठी संघटना चालवतात, स्वतःचं नेतृत्व राजकीय पटलावरती निर्माण करण्यासाठी संघटना चालवतात. आणि ह्या अशा संघटना चालवत असतानासुद्धा ज्या काही रूढी परंपरा, वाईट रूढी आहेत, साधारणपणे जात पंचायत आहे, ही खूप मोठं म्हणजे कलंक आहे हा समाजाला. पण हे शिकले सवरलेले माणसं त्याचं समर्थन करतात. आणि ज्यावेळेस तुम्हाला संविधानाचे फायदे पाहिजे आणि तुम्ही म्हणताय की संविधानाच्या पॅरलल एक आमचं वेगळी न्यायव्यवस्था पाहिजे, तर हे कसं लोकशाहीमध्ये शक्य आहे? तर ह्या गोष्टी शिकलेल्या माणसाला सुद्धा जर कळत नसतील तर संघटन कसं होणार? तर यासाठीच म्हणून सगळा दौलतराव भोसलेंनी जे निर्माण करून ठेवलं होतं त्याला आपण पुढं आणू शकलो नाही, ती चळवळ आपण पुढं चालवू शकलो नाही. त्याच्यामुळंच मागच्या 3 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून टीम BS4 ही 3 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 25,000 ते 28,000 किलोमीटरचा आम्ही प्रवास करून संपूर्ण महाराष्ट्रामधल्या समाजव्यवस्थेमध्ये हे माणसं आपले कसे राहतात, पालामधून कसे राहतात. आणि भटका ब प्रवर्ग हा एकमेव असा प्रवर्ग आहे की आजही तो पालामधून आहे. म्हणजे अन्न वस्त्र निवारा हा संपूर्ण समाजाचा प्रश्न मिटलेला आहे, पण भटक्या ब प्रवर्गाचा प्रश्न अजून तो मिटलेला नाही. अजूनही पालात राहणारी जमात म्हणजे भटक्या ब प्रवर्गातल्या ह्या मूळ 28 जाती. तर ह्या जातीचं जर परिवर्तन करायचं असेल तर ह्याच्यासाठी लोकशाहीमध्ये संघटन खूप चांगलं असलं पाहिजे. आणि जोपर्यंत संघटन चांगलं होत नाही आणि त्या संघटनेला चांगलं नेतृत्व मिळत नाही आणि आपले प्रश्न विधिमंडळापर्यंत मांडले जात नाहीत, तोपर्यंत आपल्या समाजाचं परिवर्तन होऊ शकत नाही. प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या संघटना जर केल्या, प्रत्येक जातीचे वेगवेगळे नेते जर तयार झाले, पूर्ण भटक्याविमुक्ताच्या अनेक संघटना, अनेक नेते जर केले, तर लोकांनी जायचं कुणासोबत? त्याच्यामुळं लोकही मिसगाईड होतात, समाज मिसगाईड होतो आणि कुणाच्याही पाठीमागं राहत नाही. अगोदरच समाजाला काही समजत नाही. म्हणजे शिक्षणाच्या नावानं बोंबाबोंब आहे. आणि जे शिकलेले आहेत ते शिकलेले लोक नोकरी करणे आणि आपल्या मुलाबाळासाठी पैसा कमवणे ह्याच्या पलीकडे शिकलेले लोक काय करायला तयार नाहीत. समाजासाठी म्हणून मी काहीतरी करतो, मी समाजासाठी म्हणून 100 रुपये जर महिन्याला कमवलेले असतील तर 10 रुपये मी समाजासाठी खर्च केले पाहिजेत. ही भावना आज किती लोकांमध्ये आहे? जे अधिकारी, कर्मचारी, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, खूप मोठी कमाई, आज कोणी उपाशी मरत नाही. प्रत्येकाची अशी विशिष्ट कमाई आहे, पण त्या कमाईतला 10% हिस्सा कुणाला द्यावा वाटतो? संघटनेला. आणि तो 10% हिस्सा संघटनेला दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सुविधा निर्माण करता येतील, मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेता येईल, मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक परिवर्तन होणारे कार्यक्रम आपल्याला ठेवता येईल. आणि हे कार्यक्रम आपण ठेवून समाजाचं परिवर्तन आपण करू शकतो. आणि ह्या परिवर्तनाच्या, सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती तर समाजानं मिळवलेलीच आहे. आज समाज उपाशी नाही. कुठलाही माणूस आज 500-1000 रुपये कमावतो. त्याच्यामुळं आमच्यात फक्त सामाजिक परिवर्तन झालं की आर्थिक परिवर्तन हे आपोआप होणार आहे, झालेलं आहे. पुढं राहिलं राजकीय परिवर्तन. जोपर्यंत सामाजिक परिवर्तन आणि राजकीय परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्याला सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपलं राजकीय परिवर्तन गाठता येत नाही. आणि राजकीय परिवर्तन जोपर्यंत आपण गाठणार नाही
तोपर्यंत आपल्या समाजाची आहे तीच परिस्थिती किंबहुना ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होण्याचा संभव जास्त आहे. कारण आता प्रत्येक जातीचे जे BS4चे पदाधिकारी आहेत, अनेक 14-15 जातीचे पदाधिकारी BS4मध्ये आहेत. पण हे पदाधिकारीसुद्धा त्या समाजाला BS4ला किती जोडू शकले हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या पदाधिकाऱ्याला राज्य पातळीवर आपल्याला त्या एखाद्या जातीला 28 जातीपैकी काही जातीला प्रतिनिधित्व देता येत नाही म्हणून त्या जातीचे काही प्रतिनिधी आपण जिल्ह्याला नेमलेले आहेत. काही जिल्हाध्यक्ष त्या वेगवेगळ्या जातीचे आहेत. पण तो समाज महाराष्ट्रातला ते जिल्हाध्यक्ष तरी BS4पर्यंत आणत आहेत का? किंवा त्याच्यामध्ये BS4 काय रुजवत आहेत का? कोणीतरी 4 लोकांनी किंवा 22 लोकांनी 100 लोकांनी एखादी संघटना चालवली म्हणजे लगेच समाजाचं परिवर्तन होईल असं नाही. कारण समाजानं ते स्वीकारलं पाहिजे. समाजाला BS4 आपलं वाटलं पाहिजे. प्रत्येक 28 जातीला BS4 आपलं वाटलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत आपलं वाटत नाही तोपर्यंत काहीही घडणार नाही. कारण आता आमच्या हे जे BS4चं काम करीत असताना आम्ही काही कार्यकर्त्यांना भेटलो. अनेक जातीचे कार्यकर्ते आपल्याला भेटतात आणि त्यांना आम्ही विचारतो की बाबा हे आपण आत्तापर्यंत BS4शी कसं काय जुडला नाहीत? अमके पदाधिकारी जे आहेत BS4चे महाराष्ट्राच्या राज्य कार्यकारिणीवर असलेले ते तुमच्या समाजाचे आहेत. मग हे लोक आम्हाला सांगतात की हो सर, ते असा तुमचा आळंदीमध्ये कार्यक्रम झाला BS4चा, अमकं परिषद झाली, अमक्या जिल्ह्यामध्ये एक राज्यव्यापी परिषद झाली, त्या परिषदेला आम्ही येणार होतो, त्याचे माहितीपत्रक त्या आमच्या माणसाच्या हातात होतं. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही आता येऊ नका, मी अगोदर बघून येतो काय चाललं आहे ते आणि मग तुम्हाला सांगतो. म्हणजे समाजामध्ये काय झालं आहे की प्रत्येक माणसाला असं वाटायला लागलं आहे, थोड्या शिकलेल्या आणि थोडंसं ज्याला कळतं आहे असं आहे की माझ्या नेतृत्वाचं काय, माझं काय, माझ्यासाठी काय. मी BS4कडे गेलो किंवा BS4चा विचार सांगितला तर माझं काय, माझ्या नेतृत्वाचं कसं. म्हणजे सगळा स्वार्थी विचार या आपल्या समाजाच्या माणसामध्ये निर्माण झाल्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या संघटना, रोज एक संघटना जन्माला घालायला लागला आहे. आणि एक निवेदन करणे की एखाद्या राजकीय लीडरच्या पाठीमागं पळणे, आमचं हे करा ना आमचं ते करा. म्हणजे एखादी संघटना करणे आणि एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या वटीत टाकणे आणि निवडणुकीसाठी किंवा त्याच्यासाठी त्याचं हमेशा पुढं करत राहणे म्हणजे संघटना आहे का? एखाद्या राजकीय नेत्याच्या वटीत सगळा समाज नेऊन टाकला म्हणजे तो काय करणार आहे का? तो काहीच करत नसतो. राजकारण ही एक सौदेबाजी आहे. राजकारण लोकशाही जरी आपल्याला वाटत असली तरी ह्या लोकशाहीमध्ये काही ठराविक मोठ्या जातीचे लोक ज्याच्याकडं म्हणजे मसल पॉवर, मनी पॉवर आणि धार्मिक सत्ता केंद्र आहेत, अशी लोक एकत्र येऊन उद्योगपतीला त्याच्यात गुंतवायला पैसे लावून सत्ता मिळवून नंतर देशाला लुटत राहणे ही लोकशाही आहे सध्या आपल्या देशाची. मग अशा परिस्थितीमध्ये राजकीय नेत्यांना फक्त आपले 1000-500 रुपये देऊन किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं सर्वायवल करायला 4 पैसे देऊन जर तुमची मतं विकत घेता आली आणि मतं विकत घेऊन सत्तेवर जाणे आणि सत्तेवर जाऊन आपलं देशाच्या जो काही निधी आहे, जो पैसा आहे, जो खजाना आहे त्याची लूट करणे हीच सत्ता आहे. बाकी लोकशाहीमध्ये ह्या सत्ता म्हणजे काय आपण बघतोय ना की किती मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये काय काय होतं आहे, लोक निवडणुकीमध्ये काय काय करतात. आपण परवाच पाहिलं ते म्हणजे कसे माणसाला दारू, मटण, हॉटेल ह्याच्यामध्ये बुडवून काढून कसे 1000-500 रुपये लोकांना देऊन कशी मतं विकत घेतली जातात आणि लोक लाईन लावून पैसे घेऊन लाईन लावून मतं देतात. अशी जर परिस्थिती झाली तर कसं काय समाजाचं परिवर्तन होणार आहे. कांशीरामजींनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन मैं ना बिकने वाला नेता और ना बिकने वाला समाज तयार करना चाहता हूँ म्हणले आणि त्यांनी ह्या गोष्टीचं महत्त्व त्यांना समजून सांगितलं.
प्रत्येक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं नागरिकत्व एक मताचा अधिकार दिला आहे. तो त्यांनी लोकांना समजून सांगितलं की तुमचं एक मत काय करू शकतं. आपल्याला राजा बनायसाठी आपल्याला ते एक मताचा अधिकार दिला आहे. आपण त्याचे 1000-500 घेऊन भिकारी बनतो आहे. हा जो फरक आहे हा समजून घेण्यासाठी अगोदर सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी मूळ धरून काम केलं पाहिजे. संघटना चालवणे म्हणजे एखाद्या राजकीय पुढाऱ्याचे चपलं पुसणे हा अर्थ होत नाही त्याचा. किंवा संघटना चालवणे म्हणजे काहीतरी रोज एक निवेदन तयार करून कुठंतरी मंत्र्याला अडव किंवा शासनाला दे आणि तिथं आंदोलनं कर, मोर्चा कर, याला संघटना म्हणत नाहीत. हेच काम नाही. संघटनामध्ये म्हणजे तुमच्या संपूर्ण 28 ज्या भटक्या ब प्रवर्गातल्या जाती आहेत, आपल्या ज्या 28 कम्युनिटी आहेत, या कम्युनिटीचं सामाजिक परिवर्तन करणे याला संघटनेचं काम म्हणतात. आणि हे करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा टेबलवर नियोजन करावं लागतं आणि टेबलवर नियोजन करून रस्त्यावरची लढाई लढावी लागते. हे दोन्ही पद्धतीनं काम करावं लागतं. मग आता टेबलवरचं नियोजन कोण करणार आहे? ज्याच्याकडे बुद्धी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, माणसं टेबलवरचं नियोजन करू शकतात. आणि म्हणून समाजातल्या बुद्धिजीवी वर्गाचं संघटन म्हणजे VS4. हेतूच तो आहे. जोपर्यंत बुद्धिजीवी समाज, विद्वान माणसं जे आहेत भटक्या ब प्रवर्गातली, ती माणसं एकत्र येऊन कार्यक्रमाचं नियोजन करणार नाहीत, आर्थिक तरतूद करणार नाहीत, त्याचं नियोजन करणार नाहीत, तोपर्यंत रस्त्यावरची लढाई लढली जाणार नाही. ही दोन वेगवेगळे क्षेत्र आहेत. पहिल्यांदा आम्हाला टेबलवरची लढाई पूर्ण करायची आहे. आमच्याकडे नियोजनच नाही. लढाई कशी करायची? कोण सेनापती होणार? कोण हत्तीवरचं सैन्य आहे? कोण घोड्यावरचं सैन्य आहे? कोण पायदळ सैन्य आहे? कोण हत्यारे आहे? कोण कुणाकडं म्हणजे दारुगोळा कुणाकडं आहे? हे सगळं ठरवून जसं सैन्याची व्यूहरचना केली जाते ना अगोदर टेबलवर, सेनापती राजा बसून टेबलवर अगोदर नियोजन करतात त्याचं आणि त्याच्यानंतर युद्ध होतं आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या भटक्या विमुक्ताच्या संघटना आहेत ते डायरेक्ट युद्धाला जातात. त्यांच्याकडे काय माणसं आहेत का नाही काय माहीत नाही. मग अशा पद्धतीने कशी लढाई होणार आहे लोकशाहीमध्ये? तरी ठीक आहे, लोकशाहीमध्ये दारुगोळा लागणार नाहीत, हाती लागणार नाहीत, घोडे लागणार नाहीत, हत्यारं लागणार नाहीत, पण ह्याला काय लागणार आहे? तुमच्याकडे विचार तर लागतील. काय नियोजन करायचं ते अगोदर तुम्हाला आपल्या टेबलवर नियोजन तर करावं लागेल. समाज तर संघटित करावा लागेल आणि संघटित केलेला समाज हा रस्त्यावर उतरावा लागेल लोकशाहीमध्ये. त्याच्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. आणि हे करत असताना आमची जी भूमिका आहे ती साधारणपणे एका कवीचं वाक्य आहे, आभाळा एवढी ज्याची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म मळाले त्यांना उचलून वरती घ्यावे. समाज परिवर्तन म्हणजे तरी काय? एक उच्च दर्जाचा जो समाज आहे, आपला जो कनिष्ठ किंवा नीच दर्जाचा समाज आहे, तर हा दर्जा जो आहे तो वरिष्ठ समाजाच्या दर्जाबरोबर आणणे, दर्जाची समानता, संधीची समानता, हे संविधानानं सांगितलेलं आहे ना. आणि हे आपण करण्यासाठी म्हणजे खालच्याला वर उचलणे हे संघटनेचं तत्त्व असलं पाहिजे. आणि मग सर्वार्थानं आपल्याला हे सगळं परिवर्तन साधण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे अनेक कार्यक्रम असू शकतात. संघटना म्हणजे निवेदन तयार करणे आणि कुठल्या तरी मंत्र्याला देणे म्हणजे संघटना नाही. तुमचं सामाजिक परिवर्तन घडवून आणणे म्हणजे त्याला पहिल्यांदा शैक्षणिक परिवर्तन घडवून आणावं लागतं. आणि ते घडवून आणण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा टेबलवर नियोजन करावं लागेल आणि ते नियोजन करून तुम्हाला समाजात जावं लागेल. तुमच्या वाईट रूढी परंपरा कमी कराव्या लागतील, अंधश्रद्धा कमी कराव्या लागतील, लोकांना सांगावं लागेल श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा
कमी होतील तेव्हा आम्ही समाजामध्ये इतर समाजाबरोबर येऊ. आम्हाला मोकळं झालं पाहिजे, दरवाजे खिडक्या उघडल्या पाहिजे. आम्ही 28 ज्या मूळ जाती आहेत त्याच्यामध्ये तर आम्ही एकमेकाचे भाऊबंद आहोत, म्हणून एकत्र यावं लागेल. 28 कम्युनिटी जेव्हा एकत्र येतील, आम्ही एकच जात आहे, भटका ब प्रवर्ग एकच जात आहे. ना जोशी ना गोंधळी ना वासदेव ना अजून कोणी ना घिसाडी ना अजून गोपाळ, सगळे आम्ही एकच ज्या वेळेला म्हणू ना, ज्या वेळेला भटका ब प्रवर्ग ही आमची एकच जात आहे असं म्हणू, त्यावेळेला तुम्ही मायक्रो अल्पसंख्याकांचे अल्पसंख्याक तयार होता. आणि मग जे तुम्ही एका जिल्ह्यामध्ये आपली 5,000 10,000ची लोकसंख्या, ती एका जिल्ह्यामध्ये 70,000 ते 1.5 लाखापर्यंतची लोकसंख्या होते. आणि मग लोकशाहीमध्ये आपण रस्त्यावरची लढाई लढू शकतो. कुठलीही 28 कम्युनिटीतली एक जात रस्त्यावरची लढाई कधीच लढू शकत नाही. फक्त प्रदर्शन करणे, आपापल्या जातीच्या भीक मागायची वेश घालणे आणि कुठंतरी मोर्चा काढणे, त्या मोर्चामध्ये 500 माणसं, 300 माणसं, 200 माणसं आणि त्या विधिमंडळामध्ये संरक्षणासाठी 500 पोलीस असतात. त्यांनी आमच्याकडे बघून हसायचं आणि आम्ही त्यांच्याकडे बघून हसायचं. हे आंदोलनं असतात का? आणि ह्याच्यानं प्रश्न सुटणार आहेत का? भानावर या, ताळ्यावर या. रोज कोणी बी उठलं की काही निर्णय घ्यायचं, उद्या हे करायचं, परवा ते करायचं. समाज संघटित आहे का? एका जातीनं तुम्ही किती बी आंदोलन करून काय होणार आहे का? आता मागच्या काळामध्ये अनेक लोकांना खुश करण्यासाठी ती महामंडळं दिली. वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या अंतर्गतच ही महामंडळं आहेत. आणि वसंतराव नाईक विकास महामंडळ म्हणजे भटक्या विमुक्तासाठीचा समुद्र, तोच कोरडा आहे. आता त्याच्या अंतर्गत जी महामंडळं दिलेली आहेत वेगवेगळ्या जातीचे, समुद्रातच पाणी नसलं तर त्या नदीत कुठून पाणी येणार आहे? फक्त आमच्या हातात ती गाजराची पोंगी दिलेली आहे. त्याच्या ज्या कमिट्या करतील त्या कमिटीवाले म्हणतील अहो काहीच नाही याला, त्यावेळेला सरकार म्हणेल बाबा हे 50 कोटी घ्या आणि सगळ्यांनी कमिटीवाल्यांनी वाटून घ्या, ते संपलं महामंडळाचा विषय. तर हे अशा पद्धतीच्या महामंडळं कुणाला देऊन काहीतरी आमिष दाखवून अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, अशा गोष्टीसाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या संघटनांचे. आणि त्याच्यात एवढं समाधान की ह्या नेत्यानं केलं का त्या नेत्यानं केलं, मी केलं का तू केलं, ह्याच्यामध्ये पुन्हा सगळे त्याच्यामध्ये रस्सी खेच, हे मी केलं ते तू केलं. अरे कोणी बी केलं तर त्याचा काहीच उपयोग नाही समाजाला. हे कधी समजणार आहे आम्हाला? आणि अनेक वेळा आम्ही ज्या वेळेला हे BS4चं सगळं लोकांना सांगतो की बा विचार सापेक्ष चळवळ आहे. जोपर्यंत तुम्ही व्यक्ती सापेक्षच्या मागं न लागता व्यक्तीला सोडून देऊन ज्यावेळेस विचाराच्या मागं लागाल त्यावेळेला काहीतरी घडण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्याच्यात आपण किती मेहनत करतो त्याच्यावरून ते घडणार आहे. अचानक तुम्ही काही सुरू केलं म्हणजे लगेच घडणार आहे असं नाही. लोकाला आता मला अनेक जणांचे फोन येतात, सर आमचं असं आहे, आमचं तसं झालं आहे, तिथं आम्हाला म्हणजे हा प्रॉब्लेम आला आहे, तिथं आम्ही संकटात आहोत, आम्हाला मदत करा. प्रत्येक माणसाला असं वाटतं की BS4नं त्यांना अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे. पण BS4नं जर तुम्हाला अडचणीच्या काळात मदत केली पाहिजे तर BS4 मजबूत करायला तुम्हाला आज काय अडचण आहे? उद्या प्रत्येकावर संकट येणार आहे ना. रोज आम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं फोन असतो मला, किंवा इथं असं झालं आहे, तिथं तसं झालं आहे. आणि त्या जिल्ह्यातले जे माणसं थोडेफार जुडलेले आहेत त्या लोकांना लगेच आम्ही फोन करून सांगतो की अरे बघा तिथं थोडंसं असं झालं आहे. आता निधी नाही, पैसा नाही, त्यांच्याकडे व्यवस्था नाही, तरीसुद्धा ती माणसं तिथं पोचतात एक समाजाची बांधिलकी म्हणून. पण हेच जर आपण मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर पैसा उभा करू शकलो तर सुविधा निर्माण होतील ना. कुठल्याही वेळेला कधीही आपल्याला कुणाच्याही संकटाला धावून जाता येईल. आता धावून जायला ना गाडी ना घोडा ना 4 पैसे. समजा अचानक त्या ठिकाणी गरीब माणूस आहे आणि तिथं काहीच नाही, पैसे काय एकमेकाच्या तोंडाकडे बघत बसायचं का? त्या ठिकाणी आम्ही 5-10 हजार मदत बी करू शकत नाही. असे अनेक प्रसंग आहेत की आम्ही ती बघतोय, तिथं त्याच्याकडे 2 रुपये नाहीत, अचानक घडलेली घटना आहे. पण तिथंसुद्धा आम्ही मोठ्यापणानं बाबा हे 5,000 राहू दे किंवा हे आताची गरज भागू पुन्हा बघू असं सुद्धा म्हणू शकत नाही, कारण पैसाच नसतो ना.
म्हणजे माणसं तिथपर्यंत प्रश्न सोडवायला जाणार आहेत का तिथं जाऊन स्वतःच्या खिशातून मदत करणार आहेत? तर ह्याच्यासाठी पैसा लागतो आणि ह्याच्यासाठी म्हणून संघटनेची सभासद हे मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. BS4चं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रात साधारणपणे 5,000 सभासद होतील. 5,000 सभासद जर झाले आपले तर साधारणपणे आपल्याकडे 50 लाख रुपये निर्माण होतील. दर वर्षाला जर 50 लाख रुपये आपल्याकडे उभे राहिले तर आपण समाजासाठी संघटनेसाठी अनेक खटले हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये लढू शकतो. अनेक लोकांना कोर्टामध्ये मदत करू शकतो. अनेक लोकांना स्पॉटवर मदत करू शकतो. पण आपल्या विहिरीतच नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे? आणि सामूहिक पद्धतीनं हे आपण काम हातात घेतलं तर ते मोठ्या प्रमाणात सक्सेस होते. कितीही मोठा माणूस असेल आणि त्याच्या प्रश्नासाठी तो सक्सेस होईल, पण त्याला जेवढा पैसा घालावा लागेल नुसत्या संघटनेच्या एका फोनवर होईल ते. पण त्याच्यासाठी अगोदर जी संघटना आहे त्याला मजबूत करावं लागेल ना. अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल ना. जोपर्यंत संघटनेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणारच नाहीत ना आणि सोडवूही शकणार नाही. तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा संघटना 13 ऑगस्ट रोजी रजिस्ट्रेशन झालं. त्याच्या अगोदर तो आपल्याला मी सांगितलंच आहे की आम्ही 3-3.5 वर्ष आतापर्यंत फिरलो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि सर्व चांगल्या कार्यकर्त्यांना, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळा करून त्याचं रजिस्ट्रेशन केलं. 13 ऑगस्टला रजिस्ट्रेशन केलं. त्याच्यानंतर मग बँकेत खाते उघडणे, कायदेशीर बाबी ज्या आहेत, बाकीच्या सगळ्या वेबसाईट तयार करणे असो, बाकी इतर कामं असो, हे सगळे तयार करून घेतलं. बँकेत खातं उघडल्यानंतर आता 2 महिने झालं आम्ही साधारणपणे नोव्हेंबरपासून सभासद वर्गणीसाठी आवाहन करत आहोत. आपल्या BS4च्या 2 ग्रुपवर, एका ग्रुपवर 1,000 लोक आहेत, दुसऱ्या ग्रुपवर 600 लोक आहेत. साधारणपणे 1,600 लोक आपल्या BS4च्या ग्रुपवर आहेत. पण त्याच्यातले 150 लोकसुद्धा अजून सभासद झालेले नाहीत. म्हणजे त्याचं प्रमाण साधारणपणे 10% नाही सभासद होण्याचं. मानसिकताच नाही. अनेक लोकांना मी वैयक्तिक पाठवून दिलं, विनंती आवाहन करून ते संघटनेचा जो QR कोड आहे तो सुद्धा मी पाठवून दिला आहे. अचानक काय अडचण आली तर माझा वैयक्तिक नंबरसुद्धा त्यांना पाठवून दिला आहे की बाबा या नंबरवर तुम्ही सभासद वर्गणी जमा करा. पण आतापर्यंत फक्त 10% लोकांनीसुद्धा सभासद वर्गणी जमा केलेली नाही. आणि ही सभासद वर्गणी जमा करा म्हणून आपण आवाहन करत असताना त्याला काही लोक उत्तर देतात की शिवाजी जोशी तुम्ही आधी काहीतरी करून दाखवा, मग बघू आम्ही सभासद वर्गणीचं. म्हणजे काय कोलाट्याचा खेळ दाखवायचा आणि ती खेळ बघून तुम्हाला पैसे देणार आहेस का संघटनेसाठी? म्हणजे किती मूर्खासारखं बोलणं आहे. म्हणजे संध्याकाळी 90 लावल्यावरचं बोलणं दिसतं मला ते. म्हणजे काहीतरी त्या बोलण्यामध्ये आपल्या सार असावा. कुणाला बोलतोय आपण, काय बोलतोय ह्याचंसुद्धा भान काही लोकांना नाही. आणि त्यांची अशी इच्छा आहे की बाबा हे एक वॉशिंग पावडर आहे, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हे वॉशिंग पावडर नाही तर ये जीवन बीमा है. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. आम्ही जे BS4चे आता निर्माण करणारे जे काही व्यक्ती आहे, कुठल्याही माणसाला कुठला स्वार्थ नाही. ही माणसं ही निर्माण करणार आहेत. आम्हाला कळस दिसणार नाही. मी 1000 वेळा सांगितलं आहे की आम्ही कळस बघणारे माणसं नाहीत, आम्ही पायातले दगड होणारे माणसं आहेत. कळस पुढच्या पिढीलाच बघायचा आहे. त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतो आहे आम्ही. आमचं आयुष्य घालतो आहे, खिशातला पैसा घालतो आहे. मग समाजाची जबाबदारी ज्या शिकल्या सवरलेल्या माणसाची, उद्योगपतीची, व्यावसायिकांची, समाजातल्या प्रत्येक माणसाची ती जबाबदारी नाही का? 1,000 रुपये कुठलाही रोज मजुरी करणारा माणूससुद्धा वर्षाला 1,000 रुपये देऊ शकत नाही का? मजुरी करणारा म्हणतोय मी, रोज देऊ शकतो ना 1,000 रुपये समाजाला वर्षाला. काही लोक मला म्हणतात नाही सर ते सभासद वर्गणी, काही लोक म्हणतात की ती 1,000 रुपयाची जी सभासद वर्गणी आहे ते
आजीव सभासद असलं पाहिजे त्याच्यामध्ये. काय होणार आहे त्यानं? पैसा कुठून उभा करायचा? आणि आपल्या समाजाचं परिवर्तन करण्यासाठी दुसऱ्या कुणाकडून तर पैसा घेऊन लाचार व्हायचं का? आणि कशासाठी लाचार व्हायचं? परिवर्तन आपलं आणि पैसा कुणाचा मागायचा? भीक मागायची का लोकांना? म्हणजे भटक्या ब प्रवर्गामध्ये ज्या आपल्या 28 कम्युनिटी आहेत ते भिकेवरच जगत आलेले आहेत आतापर्यंत. आणि ही भीक मागण्याची सवय कुठंतरी बंद केली पाहिजे ना. लोकशाही देशामध्ये आलेली आहे तेव्हा जातीनं जे दिलेले ते धंदे आहेत ते आता कुठंतरी बंद केले पाहिजे. दलित समाजानं हे मोठ्या प्रमाणामध्ये जातीनं दिलेले धंदे झुगारून दिले सगळे. हे देवधर्म उकांड्यावर दिले टाकून. म्हणून ते आज लोक कलेक्टर आहेत, SP आहेत, सचिव आहेत. आम्ही 24 तास डोक्यावर देव घेऊन नाचत राहतो. ग्रुपवर सुद्धा देवाचेच फोटो टाकतात. अरे त्याला ठेव घरामध्ये, श्रद्धा हृदयात राहू दे. बाहेर काम कर की, का बाहेर बी डोक्यावर देव घ्यायचं नाचायचं? श्रद्धा असावी आपापले, आपापले देव आपापल्या घरात सांभाळा. त्याला बाहेर काढू नका. बाहेर सामाजिक परिवर्तन दुसऱ्या समाजानं कसं केलं आहे त्याच्याकडे बघा आणि सामाजिक परिवर्तन करण्यासाठी काय करता येते ते करा. आम्ही फार काही म्हणजे अमृत पिऊन आम्ही काही अमर झालेले नाही अजून 100 वर्ष देऊन हे चळवळ उभा करू. आमच्या हातामध्ये 4-2 वर्ष असतील आणि आम्ही प्रामाणिकपणानं 4-2 वर्षामध्ये जेवढं होईल तेवढं करून जिथं सोडायचं तिथं सोडून देऊ. शेवटी आमच्या तर हातात काय आहे? जर सर्व समाज बांधवांनी मदतच केली नाही, त्यांना हे BS4चं काम आपलं वाटत नाही, वर्गणी आपण दिली पाहिजे. त्याच्याबरोबर काही मोठ्या लोकांनी स्वतः प्रायोजक होऊन स्वतः कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे. अनेक समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांनी BS4चे कार्यक्रम त्यांच्या समाजामध्ये त्यांनी ठेवले पाहिजे. का ठेवत नाहीत? आज BS4ला हुडकत जावं लागतं आहे. तुझी जात बाबा इथं कुठल्या जातीचा समाज आहे तिथं दिसू लागलेत घरं 50-100 आपल्या ह्या जातीचे. आपण बसू जरा चर्चा करू. मग ते म्हणणार काय चर्चा? आधी सांगा आम्हाला काय आहे. म्हणजे काय आम्ही निवडणुकीला उभा राहिला ना आम्हाला मत द्या म्हणून आलो आहे, अशा पद्धतीनं लोक हे बिहेव करतात. मग होणार कसं? हे प्रत्येक समाजाला हे कळायला लागलं की BS4 काय आहे. माहिती तंत्रज्ञान सगळीकडे पोचतं आहे. 24 तास मोबाईल आपल्या हातात असतो ना, आपण बघत राहतो. आपल्याला BS4 कळत नाही का? 1,500 लोक ग्रुपवर आहेत. अनेक वेगवेगळ्या जातीचे समाजाचे लोक आहेत, वेगवेगळ्या जाती पोटजातीचे लोक आहेत. या लोकांनी त्याच्या समाजाला त्या ठिकाणी एकत्र करून BS4च्या बैठका लावता येत नाहीत का? जे तुमच्या समाजासाठीच काम करायचं आहे, तुमच्या जातीसाठी तुम्ही काम करता, तुमच्या जातीचं नाव पुढं समोर न लावता BS4चं नाव लावा ना. हा म्हणजे 28 जातीसाठी हा कार्यक्रम आहे असं म्हणा. तुमच्याच जातीचे 100% माणसं त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झाले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. कारण ही माणसं काही जातीच्या बाहेरचे नाहीत आपल्या समाजाच्या. आपल्या वैयक्तिक समाजासाठी सुद्धा कार्यक्रम घेत असताना आपण हा कार्यक्रम 28 जातीसाठी आहे, BS4साठी हा कार्यक्रम आहे असं का म्हणू शकत नाही? आपल्या मनामध्ये एवढी व्यापकता का येत नाही? एवढं संकुचित आपलं फक्त आपलंच पाहिजे. मग ते दुसरं आलं तर ते कसं काय आलं या जातीचा? म्हणजे एवढी संकुचितपणा. अरे मन मोठं करा ना, व्यापकता वाढवा जरा मनाची. आणि ह्या 28 जाती एकत्र कशा घेऊन बसता येतील आणि ह्या BS4चं काम घरोघरामध्ये कसं पोचेल हे बघा. घराघरातून वर्गणी BS4ला कशी निर्माण होईल. आपल्या स्वाभिमानाच्या पैशातून आपण स्वाभिमानी BS4 तयार करू. आपल्या पैशामध्ये स्वाभिमान नसेल तर आपल्या कामामध्ये स्वाभिमान असणार नाही. कुणाची तर आपण लाचारी करणार नाही, कुणाची तर बूट पुसणार नाही. राजकीय पुढाऱ्याचे तू दे बाबा आमचं, तू उद्घाटनाला ये, आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कर आणि तिथं खर्च कर का 1 लाखभर कार्यक्रमाला. आम्हाला नको आहे ते कार्यक्रम तसले. आमच्या समाजाचे हजार रुपये आम्ही गोळा करून आम्ही लाखो कोट्यावधी रुपयाचे कार्यक्रम घेऊ शकतो, समाज उभा करू शकतो, समाजाचं परिवर्तन करू शकतो, आंदोलन निर्माण करू शकतो. पण स्वतःच्या पैशावर
म्हणून प्रत्येकाने ही 1000 रुपये वर्गणी देणं गरजेचं आहे. ताबडतोब आपल्या QR कोडवर क्लिक करा आणि संघटनेची वर्गणी संघटनेच्या खात्यावर पाठवून द्या. एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. अजून नंतर वेगळा विषय घेऊन आपण बोलू. धन्यवाद.